धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्याची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर बारदाना अभावी जी हमीभाव केंद्र होती ती बंद पडलेली होती। मात्र आता बारदाना उपलब्ध झालेला आहे आणि शासनानं 31 जानेवारी ही जी आहे ती अंतिम मुदत दिलेली आहे। मात्र शेतकऱ्याची जी आता आहे लाईन पाहायला मिळते। अगदी अर्धा किलोमीटरच्या रांगा जी आहेत ती सोयाबीन विक्रीसाठी जी आहे ती शेतकऱ्याच्या लागलेल्या आहेत। जवळपास शेतकऱ्यांनी 3 दिवसापासून या हमीभाव केंद्राच्या बाहेर शेतकऱ्याचा मुक्काम असलेली परिस्थिती पाहायला मिळते। मी आता हमीभाव केंद्रावर आहे। या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर इथली प्रक्रिया व्हायला जी आहे ती अत्यंत वेळ लागत आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला 3 दिवस या लाईन मध्ये थांबावं लागतंय। माझ्यासोबत शेतकरी देखील आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे मला सांगा। कुठून आला तुम्ही, किती दिवसापासून? 3 दिवस झाले। मस्सा खंडेश्वरी या गावून आम्ही आलो, अजून काही माप आलेलं नाही। तर आमची एकच अपेक्षा आहे की उशीर जरी झाला तरी आमचा सगळा माल घ्यावा आणि आम्हाला थोडा भाव पण वाढवून द्यावा, अशी मागणी आमची। तुमची काय मागणी? भाव वाढून द्यावा आणि ही 3 दिवस इथं शेतकऱ्याला थांबावं लागतं। दररोज माप हो, रोजचे रोज माप तर चालू आहेत, पण आवक असल्यामुळं 3 दिवस इथं मुक्काम करावा लागतो। शेतकऱ्याची गैरसोय होती आणि शेतकऱ्याला अजून भाव वाढवून द्यावा। 31 तारखेपर्यंत होईल की सगळे? नाही 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 31 जानेवारी पर्यंत होत नाही, त्याची मुदत अजून 15 दिवस ते 1 महिना वाढून द्यावी। हा, तर तुम्ही किती आला? 3 दिवस झालं साहेब, इथं 3 दिवस झालं इथं अन्न पाण्यावर उपाशी लागतोय। ते 100 वाहनाची लाईन लागते। अजून शासनाने ह्याच्यावर 31 तारीखच्या ऐवजी 1 महिन्याची मुदत वाढवून द्यावा आणि शेतकऱ्याला हमी भावापेक्षा अजून काहीतरी वर वाढवून द्यावा, म्हणजे शेतकऱ्याचे थोडंफार नुकसान सहन होईल। वाहनाचं भाडं 3 दिवस भाडं भरावं लागतं आम्हाला, मग ती वाहनाचं भाडं मग शेतकऱ्याला काय राहणार खाली। ह्याच्यासाठी शासनानं तारीख वाढवून द्यावी आणि ह्या दिलेल्या भावापेक्षा अजून काहीतरी भाव वाढवून द्यावा, म्हणजे थोडं शेतकऱ्याचं थोडं चांगलं होईल। तारीख वाढवून देणं ही गरजेचं आहे साहेब शेतकऱ्याला। नक्कीच आपण बघतोय की अगदी अर्धा किलोमीटरच्या रांगा जी आहेत ही सोयाबीन जी विक्री करण्यासाठी आहे ती शेतकऱ्याच्या हमीभाव केंद्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी आता शासनाने 31 जानेवारी ऐवजी 1 महिना पुढे आणखीन तारीख वाढवून देण्याची मागणी जी आहे ती आता शेतकऱ्यातून कुठेतरी केली जाते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।